नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट शेती तंत्राचा वापर करून अनेक शेतकरी उत्पादन खर्च कमी करून लाखो रुपयांचा नफा कमावतात। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या मोरोची इथल्या सुहास फुलेंनाही त्याचा अनुभव आलाय। फुलेंनी नैसर्गिक पद्धतीने 10 एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे। फुले त्यांच्या बागेत कोणत्याही रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर करत नाहीत। झिरो बजेट नैसर्गिक तंत्रामुळे डाळिंबाची बाग तेल्या आणि मर रोगापासून मुक्त आहे। नैसर्गिक तंत्राचा वापर करून फुले डाळिंबाचं बारमाही उत्पादन घेतात। नैसर्गिक शेती तंत्रामुळे त्यांना 3ही ऋतूंमध्ये डाळिंबाचं उत्पादन घेणं शक्य झालंय। 18 एकर शेतीसाठी त्यांना एकही रुपया खर्च न करता 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। आज आपण सुहास फुलेंची नैसर्गिक पद्धतीने फुलवलेली डाळिंबाची बाग पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जाऊयात। सुहास फुलेंची घरची वडिलोपार्जित 18 एकर शेती आहे। त्यात ते गहू, ज्वारी, ऊस या पिकांची लागवड करतात। मात्र रासायनिक पद्धतीत उत्पादन खर्चाच्या प्रमाणात उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी 2006 पासून पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीत बदल केला। सुभाष पाळेकरांनी सांगितलेल्या नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर सुरू केला। झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रामुळे उत्पादनात वाढ झाली आहे। तर उत्पादन खर्चात सुमारे 80 ते 90% बचत झाली आहे। गेल्या 9 वर्षांमध्ये फुलेंच्या उत्पादनात घसघशीत वाढ झाली आहे। सध्या त्यांचं वार्षिक उत्पन्न 25 लाख रुपयांपर्यंत गेलंय। याआधी ते जेमतेम 2 ते 2.5 लाख रुपये इतकंच होतं। पूर्वी मी 75 सालापासून शेती करतो। माझे वडील 75 साली वारले, तिथून माझ्याकडं शेती आली। त्यावेळी रासायनिक करत होतो, ज्वारी, बाजरी, गहू असं। त्यात थोडं काय लई प्रॉफिट राहतच नव्हतं मला। पुन्हा 2006 सालापासून पाळेकर सरांच्या शिबिर केलं मी फलटणला 2006ला। तिथून नैसर्गिक शेती करतो। पहिली 2 वर्ष केळी ऊस होता। ऊस केळी काढून परत मी डाळिंब क्षेत्र केलं, एकदम 10 एकरच केलं। त्याला पहिल्यापासून नैसर्गिकमध्ये आहे, झिरो बजेट। त्याला रासायनिक शेणखत कशाचा वापर नाही, झिरो बजेट आहे। पहिल्या साली एक 4 टन निघालं। वर लावलं मी, पहिल्यांदा 4 एकर लावलं होतं आणि परत बाकीचं लावलं। आता माझं सदाबहारमध्ये आहे, मला महिन्याला एक 4 टन निघते आता। पण 2014ला मला 14 लाख 4 एकरात झालं। आता सदाबहार आहे, मला महिन्याला एक 2 टन निघते। साधारण 50 निघलं तरी लाख 1.5 लाख रुपये होते ती। सुहास फुलेंनी 2009 साली 4 एकर शेतीत भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली। 16 बाय 10 फूट या अंतरावर 820 रोपांची लागवड केली। त्यानंतर त्यांनी डाळिंबाचं क्षेत्र 10 एकरापर्यंत वाढवलं। लागवडीपासून त्यांनी जीवामृत, दशपर्णी, ताक, अग्निअस्त्र यासारख्या नैसर्गिक जीवाणू खतांचा वापर केला। नैसर्गिक शेती तंत्राचा वापर केल्यानं त्यांची डाळिंबाची बाग तेल्या आणि मर रोगापासून मुक्त आहे। तेल्या आणि मर रोगाच्या नियंत्रणासाठी झिरो बजेट तंत्राचा वापर करून बुरशीनाशक आणि अमृत पाणी तयार करण्यात येतं। तयार झालेलं द्रावण ठिबकचा वापर करून झाडांना देण्यात येतं। डाळिंबांवर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दशपर्णीचा वापर केला जातो। त्यामुळे संपूर्ण डाळिंब बाग ही तेल्या आणि मर रोगापासून मुक्त आहे। शिवाय इतर बागांच्या तुलनेत बागेतील फळांना अधिक चकाकी आहे। बुरशीनाशकासाठी मी एक दुसरं बुरशीनाशक केले। त्याला 200 लिटर पाण्याला 2 किलो पपईचा पाला, 2 किलो शेवग्याचा पाला, 2 किलो तुळशीचा पाला, 250 ग्रॅम वेखंड, 250 ग्रॅम वावडंग असं 40 दिवस सोडवून ही 40 दिवसांनी 40 मिलीनं फवारणी करतो। ती आपल्या बागेत तेल्या नाही, तेल्यामुक्त बाग आहे, पण ती ज्या तेल आहे त्याच्यासाठी चांगला त्याचा उपयोग होतो। आणि दुसरं तेल्यासाठी मीठ 2 ग्रॅम प्रति लिटर, 5 लिटर ताक आणि 1 किलो हळदीचं पाणी ह्याने सुद्धा तेल्या बऱ्याच प्रमाणात कंट्रोल होतो। आणि पुन्हा एक ही अमृत पाणी म्हणून केले, 10 लिटर गोमूत्र, 5 लिटर पाणी, 1 किलो बारडा, 1 किलो गूळ आणि 3 लिटर ताक ही 6 महिने सडवून एक 12 ते 15 मिलीनं फवारलं। थ्रिप्स कीटक सगळं जाते, हरभऱ्यातली तुळीतली अरे सुद्धा ती मारते।
नैसर्गिक पद्धत चांगली असल्याचं लक्षात आल्यानंतर फुलेंनी 10 एकर क्षेत्रावर 12ही महिने डाळिंब उत्पादन घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यांना यावर्षीपासून चांगलं यशही मिळू लागलंय. सध्या बागेसाठी कोणत्याही रासायनिक खतं, कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. केवळ गाईचं शेणे, गोमूत्र, गूळ, डाळीचं पीठ यापासून तयार केलेल्या जीवामृताचा वापर करून डाळिंबाचं उत्पादन घेतलं जात आहे. त्याचबरोबर बागेतल्या झाडांची मशागत केली जात नाही. फक्त ठराविक दिवसातनं छाटणी केली जाते. त्यामुळं बागेचा व्यवस्थापन खर्च शून्यावर आलाय. दररोज काय जीवामृत सोडायचं 15 दिवसातून एकदा, महिन्यातून अमावस्याला 10 परणी फवारतो आणि ब्रश कटरनं गवत कट करून टाकतो. अमृतासाठी 200 लिटर पाणी, 200 लिटर पाण्याला 1 किलो गूळ, 1 किलो पीठ, 10 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण ही 7 दिवस सडवून सोडायचं. ड्रीपमधनं सोडतो आम्ही. नाही, बागेतलं तण काढत नाही, ब्रश कटरनं कट करून टाकतो. ब्रश कटर आणले त्याचं आच्छादन होतं. 1 दल 2 दल सगळं त्याच्यात आहे. ते सगळं नत्र करून पुरावते सगळं, म्हणजे आपल्याला वरून काय द्यायची गरज पडत नाही. झाडाला म्हणजे तेज येते, म्हणजे नत्र करून सगळं म्हणजे सशक्तच झाले झाड आता. म्हणजे हां, मर नाही, तेल्या नाही, तेल्यामुक्त आहे, मरमुक्त आहे. नुकतीच डाळिंबाची तोडणी सुरू झाली आहे. 15 जूनला पहिला तोडा करण्यात आला. 2 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालं. सोलापूर इथं त्याची विक्रीही केली. सरासरी 50 रुपये किलो असा दर मिळाला. दर महिन्याला किमान 1.5 ते 2 टन उत्पादनातून 2 लाख रुपयांचं उत्पन्न हाती मिळेल अशा पद्धतीनं फुलेंनी बागेचं व्यवस्थापन केलंय. सोबतच त्यांनी डाळिंबामध्ये शेवगा, पपई यासह इतर मिश्र पिकांचीही लागवड केली आहे. त्याचंही उत्पादन सध्या सुरू झालंय. 18 एकरातून त्यांना वर्षाकाठी 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय आणि तेही शून्य उत्पादन खर्चात. नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यापासून त्यांनी स्वतःचं घर बांधलंय. तसंच मुलीचं लग्न आणि हौस म्हणून बोलेरो गाडीही घेतली आहे. रासायनिकमध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. या नैसर्गिक शेती वाढल्यापासून आता पहिलं आमचं 3-4 लाख रुपये उत्पन्न निघत होतं सगळं वार्षिक. आता 25-30 लाखापर्यंत सगळं गेले उत्पन्न. तर नैसर्गिक शेती तशी परवडतीच, सगळ्यांनी करावी. आता शेतीत घरा सगळी 3 मुलं, आम्ही घरच्या घरी सगळं करतो. त्याच्यामुळं खर्च काय झिरोच आहे. म्हणजे आम्ही मजुराचं तर काय लागतच नाही. औषध फवारणी सगळं आम्ही घरीच करतो. ब्रश कटर आणले, ब्रश कटरनं गवत कमी करतो. म्हणजे मजुरीचा खर्च झिरोच आहे आम्हाला आणि बाकीचा सुद्धा झिरोच खर्च आहे शेतीला. फुलेंच्या गोठ्यात 4 देशी गायी तर 2 म्हशी आहेत. म्हशीच्या दुधाची विक्री करण्यात येते. गायीचं दूध खाण्यासाठी आणि ताकासाठी वापरण्यात येतं. त्यांनी घरालगतच 10 गुंठे क्षेत्रात चिकू, आंबा, चिंच, पेरू, मोसंबी, लिंबू अशी विविध फळांची बाग फुलवली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रकारची फळंही बारमाही उपलब्ध होतात. त्यांची बारमाही उत्पन्न देणारी डाळिंबाची बाग पाहण्यासाठी नगर, सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातले शेतकरीही येतात. झिरो बजेटवर बाग कशी येऊ शकते? तेल्यामुक्त, रोगमुक्त बाग आहे. कुठलाही तेल्याचा ह्याच्यावर डाग नाही. 1 नंबरचा माल आलेला आहे. मार्केटला 1 नंबरचा माल ही विकू शकतो. महत्त्वाचं म्हणजे स्पिरिच्युअलच्या माध्यमातून ही माल आपण 100 ते 120 रुपये किलो प्रमाणात सहज जाऊ शकतो आणि ह्याचं मार्केट आपण करू आता. आणि बाग अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीनं शेती करायला काहीच हरकत नाही. शेती पाहून अतिशय असं म्हणजे मनामध्ये कॉन्फिडन्स आला की बा शून्य खर्चातनं पण आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि कुठतरी रासायनिक शेतीला एक पर्याय म्हणून झिरो बजेट शेती पर्याय उपलब्ध झालेला. या बागेत आल्यानंतर असं वाटलं की नैसर्गिक बाग असते हे ऐकून होतो किंवा बऱ्याच ठिकाणी बघायला पण गेलो होतो, पण बघत असताना 100% नैसर्गिक बाग आणि सदाबहार जिथं बघायला मिळाला अशी बाग आहे. एकदम छान, उत्तम आहे आणि 100% हे बघून असं वाटतं की आपण सुद्धा ही अशी शेती करायला काय हरकत नाही. हवामान बदलामुळे आज फळबाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. डाळिंब उत्पादक शेतकरी तेल्या आणि मर रोगाच्या नियंत्रणासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होते. त्याऐवजी सुहास फुलेंप्रमाणे नैसर्गिक शेती तंत्राची कास धरल्यानं त्यांनाही अगदी शून्य खर्चात उत्पन्नात वाढ करणं शक्य होणार आहे. भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सोलापूर.